आता भौगोलिक सीमांची जाणीव. आता जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की जेव्हा जण एकत्र राहत होते त्यांना जेव्हा असं वाटलं की आपली भौगोलिक सीमा असली पाहिजे आणि विशिष्ट एका भौगोलिक सीमेमध्ये आता भारतीय उपखंडाचे यांनी 5 विभाग पाडले होते. कोणते 5 विभाग? तर प्राच्य. आता जनपद विस्तार 3 पद्धतीने. जनपदाचा जो काही विस्तार झाला ते आपल्याला 3 पद्धतीनं पाहायला भेटतो. फर्स्ट पद्धत म्हणजे काय? आता जनपदामध्ये वेगवेगळे राजकीय सिस्टीम आपल्याला पाहायला भेटतात, ज्यामध्ये गणराज्य, आयुधजीवी संघ, ज्याला त्रिगर्त जनसंघ असंही म्हणतात. आता महाजनपदांचा उदय. आता महाजनपदांचा तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे की लहान लहान जनपद एकत्र येऊन त्यांचा उदय झाला. यामध्ये सुरुवातीला काय झालं? भारतातील दुसरी नागरीकरण, जनपदे आणि त्यांच्या काळातील नगरे, महाजनपदामधील राज्यव्यवस्था, यानंतर श्रेणी व्यवस्था. श्रेणी व्यवस्था म्हणजे काय? तर एक हायरार्की. महाजनपदाच्या काळात बदलत्या राजकीय आणि आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब समाजाच्या लौकिक आणि पारलौकिक धर्मांच्या क्षेत्रावर. यात आपण बघूयात जैन धर्म. जनपदे. जनपदामध्ये आपण सुरुवात करताना पहिली बेसिक कन्सेप्ट काय समजून घेऊयात, जेणेकरून आपल्याला व्हिडिओ समजायला सोपा जाईल. सिंपल आहे. जनपदे म्हणजे काय? तर एक्झॅक्टली लक्षात घ्या की आपण आतापर्यंत पाहत आलो की मानवी वसाहत कशा पद्धतीने डेव्हलप होत गेली. अगोदर मानव हा भटकंती करत होता. भटकंती करत करत तो स्थिर शेतीकडे वळाला. स्थिर शेतीमुळे तो एका जागी राहून घर बांधून राहू लागला, तर त्याची गाव वसाहत निर्माण व्हायला सुरुवात झाली. ही गाव वसाहतीचं जे ट्रान्झिशन आहे आपण पाहत आलो अश्मयुगीन काळापासून ते शेती करून राहत असताना वैदिक काळाच्या उत्तरार्धापर्यंत. बरोबर. आता वैदिक काळाच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की जन म्हणजे एकाच नातेसंबंधातली किंवा फॅमिलीमधली कुटुंबामधली लोक एकत्र येऊन राहत होती. हळूहळू त्यांचा हा कुटुंब संबंध इतर लोकांपर्यंत वाढला आणि इतर लोक पण एकत्र येऊन मिळून राहू लागली. जे लोक किंवा आता वैदिक काळामध्ये असं सांगण्यात आलं होतं की जन म्हणजे असे लोक की जे एका कुळातले आहेत, ज्यांचा एका कुटुंबातले आहेत आणि जे एकमेकाची विचारधारा मानतात, असे लोक. हे लोक एकत्र येऊन राहू लागले. ज्या ठिकाणी हे लोक राहत होते त्या गावाला किंवा त्या जागेला आपण ग्राम म्हणायचो, असं वैदिक काळ सांगतो. व त्यानंतर मग हे एकत्र येऊन राहू लागल्यानंतर यांच्यामध्ये स्वतःची एक विशिष्ट अशी भौगोलिक सीमा असा विचार यांना येऊ लागला की बाबा एका विशिष्ट भौगोलिक सीमांमध्ये आपण राहायचं आणि त्या सीमांमधलं व्यवहार, प्रशासन, ह्या सगळ्या गोष्टीला आपण कंट्रोल करायचं किंवा याच्या संबंधित एक स्ट्रक्चर बनवायचं. तर अशा पद्धतीच्या विचारधारेला मिळून ज्या पद्धतीचे गाव वसाहती बनवण्यात आल्या होत्या, अशा गाव वसाहतीला आपण जनपद असं म्हणतो. ठीक आहे. हा बेसिक कन्सेप्ट आहे. अगोदर पण सिस्टीम होती, परंतु ही सिस्टीम थोडीशी जास्त डेव्हलप झाली. म्हणजे आजच्या घडीला जे आपलं ऍडमिनिस्ट्रेशन असतं की राजाच्या हाताखाली मग काम करणारी इतर प्रशासकीय अधिकारी, कोषागार वगैरे, ठीक आहे, हे जी सिस्टीम असते अशी सिस्टीम बनण्यासाठी त्यांचे नियम, त्यांचे रूल्स, व्यापार कसा होईल, कोठे होईल, व्यापार होण्याची जागा काय असेल, व्यापारी मार्ग काय असतील, त्या मार्गावरती काय सुविधा असतील, बरोबर, हे कोण करेल, ट्रान्सपोर्टेशन कसं असेल, दळणवळण कसं असेल, ह्या सगळ्या गोष्टीचे एक मॅनेजमेंट आणि काही रूल्स बनवण्यात आले होते. ह्या सर्व गोष्टींना एकत्र मिळून आपण जनपद किंवा नवीन एक कल्चर, नवीन एक संस्कृती उदयाला आली, त्याला आपण जनपद असं म्हणतो. ठीक आहे. आणि हे जनपद जेव्हा वाढत वाढत इतर लोक एकत्र येत, जेव्हा ही बॉर्डर मोठी होत गेली, त्यांच्या सीमा रुंदावत गेल्या, तर असे मोठमोठे शहर बनू लागले आणि या मोठमोठ्या शहराला आपण महाजनपद म्हणू लागलो. ठीक आहे. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. आता भारतीय उपखंडाचे यांनी 5 विभाग पाडले होते. कोणते 5 विभाग? तर प्राच्य, ज्याला आपण पूर्व म्हणतो, प्रतीच्या, ज्याला आपण पश्चिम म्हणतो, उदिच्य, ज्याला आपण उत्तर म्हणतो, दक्षिण व मध्य देश, असे हे 5 प्रकार आहेत. विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील भागाला, भारताचा नकाशा बघितला तर जो आपला अक्षवृत्त आहे, तो अक्षवृत्त जो भारताच्या मध्यभागेमधून जातो, त्याच्या वरचा जितका पण भाग आहे तो अशा पद्धतीनं विभागणी केलेली होती. विंध्यांचा दक्षिण म्हणजे विंध्य पर्वताच्या दक्षिणेचा जो भाग होता त्याला दक्षिणापथ असं म्हटलं जायचं आणि कोकणातल्या भागाला अपरांत असं म्हटलं जायचं. तर जेव्हा आपण राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करतो तेव्हा करत असताना आपल्याला उत्तर भारताचा अभ्यास करावा लागेल, पण विशेष करून जेव्हा महाराष्ट्राचा आपण अभ्यास करतो तेव्हा ही गोष्ट लक्षात घ्यावं लागेल की आपल्याला की जनपद जेव्हा आले होते किंवा तो जो काळ होता त्या काळामध्ये आपला जो महाराष्ट्र होता तो दक्षिण पथ या मार्गावरती होता. तर दक्षिण पथ असं का म्हटलं जायचं तर समोरच एक्सप्लेनेशन आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं कोकणाला अपरांत म्हटलं जात. आता
भौगोलिक सीमांची जाणीव. आता जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की जेव्हा जण एकत्र राहत होते त्यांना जेव्हा असं वाटलं की आपली भौगोलिक सीमा असली पाहिजे आणि विशिष्ट एका भौगोलिक सीमेमध्ये आपण आपलं राज्यशासन प्रशासन चालवायचं अशी भावना जेव्हा तयार झाली तेव्हापासून जनपद तयार झाले किंवा त्या सिस्टीमला किंवा त्या विचारधारेला आपण जनपद असं म्हणतो. यामध्ये जनपद सुरुवातीची शासन व्यवस्था ऋग्वेद काळासारखीच होती. म्हणजे जसं तुम्हाला मी सांगितलं की वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ यामध्ये जे काही सिस्टीम तयार झाली होती, जे काही व्यवहार, जे काही स्ट्रक्चर होतं, जे काही ऍडमिनिस्ट्रेशनची पद्धत होती ती सर्व पद्धत आपल्याला इथं जनपदाच्या सुरुवातीच्या काळाला पाहायला भेटते. आणि ही पद्धत विशेष करून आपल्याला कुठून भेटते तर ऋग्वेद जो काळ होता त्या काळामधून. तर ऋग्वेदच्या काळामध्ये काय होतं, ऋग्वेदामध्ये काय सांगितलं होतं आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलं, तुम्ही ते पाहू शकता. निर्णय प्रक्रिया, सभा आणि समिती सर्वोच्च. आता यामध्ये सभा आणि समित्या ज्या होत्या या सभा समित्या सर्व काही डिसिजन घ्यायचे, जे काही नियम नवीन बनणार, जसं आजचं आपली डेमोक्रेसी आपलं लोकतंत्र आहे, लोकसभा राज्यसभा ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीनेच ऑलमोस्ट हे लोक काम करायचे. आता तरी आपण इलेक्शन वगैरे होतं पण त्या टाइमला इलेक्शन नाही, तर ग्राम मधले सर्व लोक त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असायचे सभांमध्ये आणि ह्या सभांमधून वेगवेगळे विषय हाताळण्यासाठी समिती असायची आणि त्या सर्व समित्या ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष द्यायची. तर सभा आणि समित्या त्या तिथे सर्वोच्च राहायच्या, त्यांच्या थ्रू सगळ्या गोष्टी डिसिजन व्हायच्या. जनपदचा जो प्रमुख असायचा तो राजन असायचा. निवड व याची पदचित्त म्हणजे पदावरून काढून टाकणं हे सभा आणि समिती यांच्या हातात असायचं. म्हणजे सभा ठरवायची कोण राजा होणार आणि सभा ठरवायची की त्या राजाला आता राजा म्हणून ठेवायचं का नाही ठेवायचं. ठीक आहे. नंतर समोर सामाजिक संघटन समानताचे परिवर्तन, वैयक्तिक कुटुंबाला महत्व वाढले. आता अगोदरच्या काळामध्ये असा नातेसंबंध होते, ब्लड रिलेशन वाले जे लोक होते त्यांना महत्व होतं. हळूहळू असं झालं, एक समाज म्हणून जेव्हा आपण राहायला सुरुवात झाली तेव्हा समाजामध्ये आपण प्रतिष्ठा असणं, विशेष महत्व असणं, अट्रॅक्शन असणं ह्या गोष्टींची भावना हळूहळू समाजामध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. म्हणून आता आपण कुटुंबाला महत्व देऊ लागलो आणि त्याच कुटुंबाला समोर चलून कुटुंब प्रमुखाला महत्व यायला सुरुवात झाली होती. सामाजिक संघटन समानता ही अगोदर होती पण हळूहळू त्याचे परिवर्तन वैयक्तिक कुटुंबाला महत्व देणं सुरुवात झाली. म्हणजे आमचं कुटुंब मोठं, आमचं घराणं मोठं, विशेष महत्व अशी थॉट प्रोसेस होती ती डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. कुटुंब प्रमुख व कुळ प्रमुख लोकव्यवहारात महत्व. आता कोणत्या कुटुंबानं कोणतं काम करायचं, ते काम कशा पद्धतीनं करायचं हे सगळे नियम ठरवायचं काम कुटुंब प्रमुखाचं असायचं आणि ते काम समोरच्या जनरेशनला द्यायचं, ट्रान्सफर करायचं हे सर्व डिसिजन कोण घ्यायचं तर आपलं कुटुंब प्रमुख घ्यायचा. शस्त्रविद्यात निपुण स्वतंत्र वर्ग उदयास आले व राज्य संस्थेत रूपांतर. आता हळूहळू फक्त व्यवहारच आणि व्यापारच नाही तर शस्त्र अस्त्रामध्ये म्हणजे आर्मरीमध्ये सैनिकांची जी कला होत्या, तलवार चालवायची असेल, धनुष्य चालवायचं असेल, ह्याच्यामध्ये निपुण होणारी एक विशिष्ट वर्ग तयार होऊ लागला. म्हणजे बघा अगोदर पूर्णच्या पूर्ण कबिला आणि ग्रुपच सर्व सिक्युरिटी म्हणा, संरक्षण या सगळ्या गोष्टीचं म्हणजे सगळं मिळूनच सगळेजण काम करायचे. पण इथं पासून असं झालं की संरक्षणासाठी एक विशिष्ट वेगळा गट बनला आणि हे विशिष्ट वेगळा गट एका राज्याला, एका राज्य संस्थेला डेव्हलप करायचं किंवा राज्य संस्थेची सिक्युरिटी करायचं काम करायला सुरुवात झाली. हे फर्स्ट टाइम जनपदामध्ये होऊ लागलं. त्यानंतर पाणिनीच्या अष्टाध्यायामध्ये शास्त्रीय विद्या निपुण जनपदीन शब्द हे आपल्याला पाहायला मिळतो. आता जनपद विस्तार 3 पद्धतीने, जनपदाचा जो काही विस्तार झाला ते आपल्याला 3 पद्धतीनं पाहायला मिळतो. फर्स्ट पद्धत म्हणजे काय, एकाच कुळाचे वंशज, दुसऱ्यामध्ये अनेक कुल एकत्र येऊन आणि तिसऱ्या याच्यामध्ये मोठे जनपदांनी छोट्या जनपदांना जिंकून घेऊन एक नवीन जनपद तयार केलं. अशा पद्धतीने आपल्याला जनपदाचे 3 वेगवेगळे गट पाहायला भेटतात. यामध्ये जर का आपण एकाच कुळाचे वंशज यांचा जर विचार केला, मत्स्य, चेदी, गांधार, काशी, कोसल हे असे इत्यादी जनपद पाहायला भेटतात, जे की सिंगल वंश म्हणजे एकच वंश हे सर्व चालवत असायचे. दुसऱ्यामध्ये जेव्हा आपण बघितले की अनेक कुलांचे वंशज एकत्रित होऊन जनपदाचा उदय करत होते. तर यामध्ये काय तर पांचाळ जनपद. आता पांचाल जनपदामध्ये क्रिवी, तुर्वश, केशी, श्रुजय आणि सोमक हे असे 5 जनपद एकत्र येऊन पांचाल जनपद बनलं होतं. त्यानंतर ऋग्वेद काळातील भारत म्हणजे महाभारत या जणांचा समाविष्ट कुरुमध्ये एक रूप आपल्याला पाहायला भेटतो. भरत कुळातील लोकांचा उल्लेख कुरुचे पूर्वज म्हणून होतो. कुरु नावाचं एक जनपद तयार झालं. पण हे कुरु नावाचं जनपद तयार होत असताना अगोदर एक भरत नावाचं जनपद होतं. भरताचं डेव्हलपमेंट होऊन किंवा मिक्सचर होऊन एकत्र येऊन हे नवीन कुरु नावाचं जनपद तयार झालं. म्हणून अगोदरच्या काळामध्ये भरत कुळातील लोकांचा उल्लेख कुरुचे पूर्वज म्हणून पण केला जातो. त्यानंतर मोठ्या जनपदांची छोट्या जनपदांना जिंकून घेतलं हे तर आपण समजून घेतलं. यामध्ये मगध एक याचं फार मोठं रोल आहे, ते आपण समोर बघणार आहोत. आता जनपदामध्ये वेगवेगळे राजकीय सिस्टीम आपल्याला पाहायला भेटतात. यामध्ये गणराज्य, जैन आणि बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला जनपदामध्ये राजेशाही पद्धत मोस्टली आपल्याला पाहायला भेटते. पण खूप काही ठिकाणी असे होते जे ज्या ठिकाणी आपल्याला गणराज्य पद्धती पण होती हे समजतं. यामध्ये काय तर वैराज्य म्हणजे एक व्यक्ती
राज्यकर्ता नसून जनपदाचे सदस्य एकत्रित राज्यकारभार चालवत असत. हा एक शब्द आहे वैराज्य. वैराज्य म्हणजे यातून तुम्हाला लक्षात आलं असेल की एक व्यक्ती हा राज्यकर्ता नसून जनपदाचे लोक किंवा जनपदाचे सदस्य एकत्र येऊन व्यवहार करायचे, प्रशासन चालवायचे. ठीक आहे. त्यानंतर उत्तर कुरु आणि उत्तर मद्र ही गणराज्य वैराज्य स्वरूपाची होती. आता उत्तर कुरुचे राज्य आणि उत्तर मद्रचे राज्य म्हणजे या ठिकाणी एक डेमोक्रेसी पद्धत पाहायला भेटते. यानंतर प्राचीन साहित्यात या राज्यकारभारांच्या पद्धतीला गणसंघ असे म्हणायचं, ज्याला आपण डेमोक्रेसी म्हणतो, लोकतंत्र म्हणतो आजच्या काळामध्ये. अशा पद्धतीच्या सिस्टीमला गणराज्य म्हणतात, पण प्राचीन काळामध्ये याला आपण गणसंघ असे म्हणतो. गण म्हणजे समान सामाजिक दर्जा असलेला सत्ताधारी वर्ग जो की एकत्र आलेला आहे, समान सामाजिक दर्जा आहे. त्यांचे विचार जुळतील तर त्यांचे ऍडमिनिस्ट्रेशन पण करायला त्यांना सोपं जाईल. असे लोक एकत्र येऊन प्रशासन करतात, असे एक आलेले लोक गण. ठीक आहे. संघ म्हणजे अनेक कुळे किंवा अनेक जनपदे एकत्र आल्याने निर्माण झालेले राज्य. आता वेगवेगळे कुळ, वेगवेगळे जनपद एकत्र आले आणि त्यांनी मिळून एक प्रशासन, मोठी प्रशासन व्यवस्था तयार केली. ठीक आहे. आणि याचं उत्पत्ती किंवा याचं कन्व्हर्जन समोर काय झालं तर एका राज्यामध्ये झालं. तर अशा पद्धतीनं गणसंघ एक नवीन संज्ञा निर्माण झाली. ठीक आहे. आता लोकसत्ताक पद्धती, डेमोक्रेसी, हे पण एक डेमोक्रेसीचा एक प्रकार आहे. गणसंघाच्या प्रादेशिक विभागाला खंड म्हणायचे. ज्या भागामध्ये हे गणसंघ पूर्ण पसरलेला आहे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या भागातले जनपद एकत्र आले आणि जो काही भौगोलिक नकाशा मॅप बनला त्याला आपण खंड असं म्हणतो. खंडांमधून सक्षम व्यक्तीची निवड व राज्य व्यवस्था सोपवणं काम कोणाकडे असायचं तर गणमुख्याकडे असायचं. तर गणमुख्य काय करायचा की एक विशिष्ट व्यक्तीला चूज केलेला असायचा आणि त्याच्याकडे राज्य व्यवस्था सोपलेली असायची. सिकंदरच्या स्वारीच्या वेळेस पंजाब आणि सिंध ही पद्धत होती. जेव्हा सिकंदर आला होता त्यावेळेस पंजाब आणि सिंध ह्या भागामध्ये आपल्याला अशा पद्धतीची म्हणजे लोकसत्ताक पद्धतीची सिस्टीम पाहायला भेटते. गणमुख्य हे गणपरिषदेचे सदस्य असतात. गणांची मिळून एक परिषद असायची, काउन्सिल असायची. ठीक आहे. त्यांचे हे सदस्य असायचे. गणपरिषद गणसंघाचे महत्वाचे निर्णय घेण्याचे सर्वोच्च अधिकार असायचे. आता ही जी काउन्सिल असायची, ही जी गणपरिषद असायची, ही गणसंघामध्ये जेही काही निर्णय व्हायचे, जेही काही सिस्टीम असायची, काय काम करायचं, काय काम नाही करायचं, कोणत्या जनपदामध्ये कोणत्या पद्धतीची सिस्टीम असली पाहिजे, व्यवहार कसा असला पाहिजे, हे सर्व ठरवायचं काम कोण करायचं? गणपरिषद. लोकसत्ताक पद्धतीमध्ये समोर निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य पदाधिकारी. याच्यामध्ये कोणते कोणते पदाधिकारी होते चला मग पाहूयात. गणप्रमुख, त्याला अध्यक्ष, त्यालाच राजा असंही म्हटलं जायचं. त्यानंतर उपराजा, उपाध्यक्ष हा पण असायचा. सेनापती असायचा आणि भांडागारिक असायचा, याला की आपण कोषाध्यक्ष असे म्हणतो. आता अल्प लोकसत्ताक पद्धती, ऑलिगार्ची, यामध्ये काय असायचं तर प्रशासनाचे सर्व अधिकार समाजातील अभिजन्यांच्याकडे असायचे. प्रशासन जे काही चालायचं ह्या सिस्टीम मध्ये, त्यामध्ये समाजामध्ये जे अभिज्य लोक होते, विशिष्ट असे लोक होते, त्या लोकांना त्यांनी सगळे अधिकार दिले होते. बाबा तुम्ही ठरवा काय करायचं, ते लोक डिसाईड करायचे आणि जे काही इतर प्रशासकीय व्यवस्था आहे ती व्यवस्था ह्या सर्व घेतलेल्या डिसिजनला इम्प्लिमेंट करायचं काम करायचं, त्यांना एक्झिक्यूट करायचं काम करायचं. पाणिनी आणि कौटिल्य यांनी यांचा उल्लेख राजशब्दोपजीवी संघ असाही केला होता. आता पाणिनी आणि कौटिल्य हे तुम्हाला माहिती आहे की हे जनपदाच्या काळामधले फार चांगले उत्कृष्ट असे लेखक होते. यांनी त्या काळात ती सगळी सिस्टीम लिहून ठेवली होती आणि त्यांच्या त्या सिस्टीम मधनं आपल्याला लक्षामध्ये येते की ही सिस्टीम कशी होती आणि त्यांनी ह्या सिस्टीमचा उल्लेख राजशब्दोपजीवी असा केला होता. उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील प्रदेशात आणि बिहारमध्ये आपल्याला ही सिस्टीम पाहायला भेटते. आयुधजीवी संघ, ज्याला त्रिगर्त जनसंघ असे म्हणतात. यामध्ये काय होतं, भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये अस्त्रशस्त्र विद्येमध्ये निपुण असलेले काही गट असायचा, ग्रुप असायचा. तर ह्या गट आणि ग्रुप लोकांचे उपजीविकेचं हे एक साधन असायचं. वेगवेगळ्या जनपदांमध्ये जाऊन ही सर्व्हिस, ही सेवा द्यायची. ठीक आहे. ट्रॉय नावाचा एक पिक्चर आहे बघा, जर तुम्ही त्यामध्ये पाहिलं तर तुम्हाला ब्रॅड पिट जो हिरो आहे तो अशाच एका अस्त्रशस्त्र विद्येत निपुण असलेल्या एका गटाचा मुख्य असायचा. जेव्हा पण कोणत्या राजाला युद्ध करायचं असेल, आपली सत्ता वाढवायची असेल, तर ते लोक ह्या लोकांना हायर करायचे, लढाईसाठी पाठवायचे. अशा पद्धतीची सिस्टीम इंडियामध्ये पण आपल्या, भारतामध्ये पण आपल्याला होती, हे पाहायला भेटतं. योद्धेय, मालो, दृक्षक गणसंघ आपल्याला या संबंधित पाहायला भेटतात. तर अशा पद्धतीला जे हायर करायचे, तुम्हाला समोर चलून मध्ययुगीन इतिहासामध्ये पण अली ब्रदर्स नावाचा एक कन्सेप्ट आहे, तर ते होते राजा बनविणारे. यांचा पण असाच संघ होता. हे संघ राजांना मदत करायचे, सैन्यांना मदत करायचे की त्याचं प्रशासन वाढवण्यासाठी, त्यांच्या सीमा एक्सपान्शन करण्यासाठी. त्यानंतर वार्ता शस्त्रोपजीवी संघ, यामध्ये उपजीविकेसाठी व्यापार, शेती आणि पशुपालन आणि युद्धकला ह्या गोष्टी एकत्र, ह्या सर्व सिस्टीमचा वापर करून त्या ठिकाणी जनसंघचा कारभार चालवायचे. कमोज, सुराष्ट्र गणसंघ हे दोन गणसंघांमध्ये आपल्याला
अशा पद्धतीची सिस्टीम पाहायला भेटते. आता महाजनपदांचा उदय. आता महाजनपदांचा तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की लहान लहान जनपद एकत्र येऊन त्यांचा उदय झाला. यामध्ये सुरुवातीला काय झालं तर विस्तारांची महत्वाकांक्षा. आता लहान लहान भौगोलिक भागामध्ये त्यांना रिसोर्सेस कमी पडू लागत असतील किंवा त्यांची भावना अजून वाढत असेल किंवा आपला जनसंघ अजून मोठा असावा, जितका मोठा जनसंघ तितके जास्त लोक, तितकी जास्त सिक्युरिटी, बरोबर, अशा वेगवेगळ्या भावनेमधून यांना आता यांच्या सीमा विस्तारावायच्या होत्या, अशी भावना सुरुवात झाली. तर महाजनपदांचा उदयासाठी ही एक रिझन फार महत्वाचा आहे. इसवी सन पूर्व 600 मध्ये म्हणजे भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेश ते मगधामध्ये 16 महाजनपदांचा उदय झाला होता. 16 महाजनपद कोणते आहेत ते तुम्हाला इकडे मॅप मध्ये दिसत असेल, एकदा तुम्ही पाहून घ्या. महाजनपदांमधील सत्ता संघर्ष सरतेशेवटी मगधासारख्या विशाल साम्राज्याचा उदय झाला. जसं जसं जनपदांमध्ये संघर्ष वाढत गेला, काही जनपद एकमेकांसोबत विलीन झाले, काही संघर्ष झाला आणि सगळे संघर्ष करून शेवट जर आपण पाहिला तर हे सगळे एकत्र येऊन एक मोठा असा महाजनपद किंवा महाजनसंघ उदयाला आला, ज्याला आपण मगध असं म्हणतो. ठीक आहे. आता हे कसं होतं, कोण कोणामध्ये मिक्स झालं काय ते आपण समोर पाहणार आहोत. एक बेसिक आयडिया हे असू द्या. 16व्या महाजनपदाचा उल्लेख पुराणांमध्ये, जैन आणि बौद्ध ग्रंथांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ही जी 16 महाजनपदे होती त्यांचा उल्लेख आपल्याला जैन ग्रंथ आणि बौद्ध ग्रंथामध्ये पाहायला भेटतो. बौद्ध ग्रंथाचा काळ महाजनपदाच्या निकटचा असल्यामुळे त्यातील महाजनपदाची नावे अधिक ग्राह्य मानली जातात. हा काळ जास्त जवळचा असल्यामुळे जास्त डिटेलिंग मध्ये आपल्या ह्या ग्रंथामध्ये ते लिहिलेलं पाहायला भेटतं. त्यामुळे आपण हा डाटा जास्त ऑथेंटिकेट मानतो. 16 महाजनपदांपैकी अश्मक संस्कृत भाषेतील किंवा अस्सक पाली भाषेतील महाजनपद हे महाराष्ट्राशी निगडीत आहेत. एकाच नावाची ही 2 रूपे आहेत. म्हणजे काय तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या पद्धतीचं किंवा कोणतं जनपद होतं तर त्याचं नाव आहे अश्मक किंवा अस्सक. हे दोन्ही नाव आले तर लक्षात असू द्या की आपण महाराष्ट्राबद्दल बोलतोय. अश्मक अस्सक हे एकच राज्य दक्षिणापद नावाचे ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात होते. म्हणजे दक्षिणापद मध्ये कोणतं आलं तर आपला महाराष्ट्र आलं, तर दक्षिणापदामध्ये कोणतं महाजनपद होतं किंवा कोणतं जनपद होतं असं म्हटलं तर अश्मक किंवा अस्सक हे सांगायला विसरू नका. विशेष महत्व आहे याचं. ठीक आहे, कारण हे महाराष्ट्राशी संबंधित आहे. यानंतर सुत्तनिपात या ग्रंथामध्ये दक्षिणापथाचे सविस्तर वर्णन करण्यात आले होते. सुत्तनिपात मध्ये. ठीक आहे. दक्षिणापद हा महत्वाचा व्यापारी मार्ग. दक्षिणापद काय आहे हे जसं मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं, तर हे विशेष असं व्यापारी मार्ग होता. तर हा व्यापारी मार्ग कुठून कुठून जायचा? श्रावस्ती, उज्जैनी, महिष्मती, विंध्य पर्वत या सगळ्यांना ओलांडून जेव्हा दक्षिणेकडे येतात तर प्रतिष्ठानपर्यंतचा हा पूर्ण रस्ता मानला जातो. महागोविंद वृत्तांत या बौद्ध ग्रंथामध्ये अस्सक राज्याचा ब्रह्मदत्त नावाचा एक राजा होता. तो हा सगळा भाग सांभाळायचा. यांच्या राजधानीचे नाव पोतन म्हणजे आजचा जो बुलढाणा जिल्हा आहे तेथील नांदुरा या ठिकाणी आपल्याला ये अस्सकची राजधानी पाहायला भेटते. आता हे महाराष्ट्राची संबंधित सुरू झालं बरं का, हे माहित असणं गरजेचं आहे, फार महत्वाचं आहे. आपण मेन्सच्या रायटिंगच्या पद्धतीनं हे सगळे पॉइंट्स कव्हर करतोय. ठीक आहे. अश्मक जनपदाला समकालीन विदर्भ, भोज, दंडक, प्राचीन महाराष्ट्राचा भाग हा सुद्धा होता आणि कलिंग दक्षिण पथामध्ये समाविष्ट होती. अंध, शबर, पुलिंद, मुतीब या जमातींची राज्ये गोदावरी आणि कृष्णाच्या खोऱ्यामध्ये होती. महाजनपदाच्या उदयामध्ये जैन ग्रंथानुसार पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांचा पुत्र बाहुबली हे अश्मक राज्याचे शासक होते. ठीक आहे. बाहुबलींची भव्य मूर्ती श्रावण बेळगोळ, जिल्हा हसन, कर्नाटक यामध्ये आहे. फार सुंदर मूर्ती आहे, तुम्ही एकदा बघून घ्या. बाहुबली यांना केवळ ज्ञान प्राप्ती झाली होती. भारतातील दुसरे नागरीकरण. आता हे दुसरे नागरीकरण असं यासाठी म्हटलं जातं की सुरुवातीचं नागरीकरण आपण बघितलं होतं हडप्पा काळामध्ये वगैरे होतं. यानंतरचं नागरीकरण हडप्पाचा ऱ्हास झाल्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी लहान लहान भागांमध्ये झाले होते आणि नंतर मोठ्या प्रमाणामध्ये हे नागरीकरण आपल्याला जनपदांमध्ये पाहायला भेटतं, महाजनपदांमध्ये पाहायला भेटतं. म्हणून जेव्हा जनपदांचा विस्तार महाजनपदांमध्ये झाला तेव्हा आपण याला प्राचीन इतिहासातील एक दुसरे नागरीकरण असे आपण म्हणतो. आता महाजनपदांच्या राजधान्या आणि व्यापारांमुळे महत्व पावली काही नगरे भारतामध्ये नवीन नागरी संस्कृतीचा उदय मानली जाते. मी तुम्हाला सांगितलं आता त्यानुसार हा पॉइंट आहे. यानंतर महापरिनिब्बानसत्तू या ग्रंथामध्ये चंपा, राजगृह, श्रावस्ती, साकेत, कौशांबी आणि वाराणसी या 6 नगरांमध्ये विशेष महत्व व भरभराटी आली होती. त्यामुळे हे 6 जे नगर आहेत हे जनपदांच्या विस्तारामध्ये किंवा जनपदांच्या इतिहासामध्ये फार महत्व आहे. यांना जनपदे आणि त्यांच्या काळातील नगरे याच्यामध्ये काशी ही सगळ्यात महत्वाची, सगळ्यात मोठी एक जनपद मानली जाते. याची राजधानी वाराणसी होती
आणि ही अधिक बलशाली होती. ठीक आहे. महावग्ग या ग्रंथामध्ये काशीच्या राजाने म्हणजेच अजातशत्रू याने कोसलचा पराभव करून महाजनपदामध्ये त्याचं विलिनीकरण करून घेतलं होतं. अजातशत्रू हा गौतम बुद्धाचा समकालीन होता. कोसल उत्तर प्रदेश आणि नेपाळ मधील लुंबिनी या प्रदेशामध्ये प्राचीन कोसल महाजनपदाचा आपल्याला विस्तार पाहायला भेटतो. श्रावस्ती ही कोसलची राजधानी होती. कोसल महाजनपदाचा राजा प्रसेनजित हा गौतम बुद्धाचा अनुयायी होता. अंग राजधानी चंपा आणि हे सागरी व्यापार केंद्र म्हणून जास्त फेमस होते. ठीक आहे. बिंबिसाराने पाडाव करून हे मगध राज्यामध्ये विलीन करून घेतलं होतं. मगध सुरुवातीची राजधानी गिरिव्रज येथे होती किंवा त्याला आपण राजगृह असे म्हणतो. गिरिव्रज हे 5 टेकड्यांनी वेढलेले होतं. मगध ही त्या काळाची फार स्ट्रॉंग आणि फार म्हणतात ना मजबूत अशी राज्य व्यवस्था म्हणा किंवा जनपद होतं. वज्जी किंवा वज्जी हा महाअट्टकुल म्हणजे 8 कुळांचा संघ, वेगवेगळे जन एकत्र मिळून एक जनपद तयार करायचे. तसं हा महाअट्टकुल याच्यामध्ये 8 कुळ किंवा 8 जनपद एकत्र येऊन तयार झालेलं हे वज्जी होतं. ठीक आहे. यामध्ये विदेह, लिच्छवी, वज्जी, शाक्य, ज्ञातृक असे वेगवेगळे जनपद एकत्र आले होते. एकपन्न जातक कथेमध्ये वज्जी संघाची राजधानी वैशाली ही सांगण्यात आली होती. वैशाली नगराभोवती 3 कोट बांधले होते आणि 3 प्रवेशद्वार बुरुज सुद्धा होते. अजातशत्रूने वज्जी संघ जिंकून घेऊन मगधामध्ये विलीन करून घेतलं होतं. अजातशत्रूने सुद्धा वज्जीला जिंकून म्हणजे असं समजा की एक फार मोठा भूभाग किंवा मोठं एक राज्य मगधामध्ये विलीन करून टाकण्यात आलं होतं. मगधा हा शब्द बार येतोय तर मगध असं मला म्हणायचं आहे. तो वाक्यामध्ये मगधामध्ये असं येत आहे. ठीक आहे. यानंतर मल्ल याची राजधानी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर या जिल्ह्यामध्ये कुशीनार किंवा कुशीनगर इथे आहे. याला कासिया असे म्हणतात. गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण कुशीनगर येथे झाले होते. एक ताम्रपट आहे जिथे की परिनिर्वाण स्तूप आहे. त्यामध्ये परिनिर्वाणाचे ते ताम्रपट इति असा आपल्याला अभिलेख पाहायला भेटतो. मल्ल जनपद राजसत्ताक व नंतर गणराज्य पद्धतीमध्ये बदल झाला. अजातशत्रूशी लढण्यासाठी मल्ल, लिच्छवी, काशी, कोसल हे प्रदेश 18 गणराज्य एकत्र येऊन त्यांनी अजातशत्रूचा विरोध केला होता किंवा त्यासोबत लढाई केली होती. मल्ल महाजनपद मौर्य साम्राज्यात नंतर समाविष्ट झालं होतं. चेजी बुंदेलखंड म्हणजे आजचा MP आणि आसपासच्या प्रदेशामध्ये चेजी हे नगर आपल्याला पाहायला भेटतं. शुत्तिमती किंवा सिद्धिमती राजधानी ही चेजीची होती. यानंतर वंश किंवा वत्स याची राजधानी कौशांबी होती. अलाहाबाद जवळील कोसम या ठिकाणी ही राजधानी आपल्याला पाहायला भेटते. पुराणानुसार गंगेच्या महापुरामुळे हस्तिनापूर उद्ध्वस्त झाला व पांडवांचा वंशज निचक्षु याने याची राजधानी कौशांबी येथे हलवली. कवी भासने लिहिलेल्या स्वप्न वासवदत्त या नाटकाचा नायक वत्स ह्या राजा किंवा वत्स याला मानलं जातं. वत्स एक प्रकारचं जनपद होतं. त्यानंतर कुरु राजधानी इंद्रप्रस्थ किंवा इंद्रपट्ट हे जे की दिल्ली जवळ आहे, ज्याला आपण कुरुक्षेत्र वगैरे असे म्हणतो. ठीक आहे. पांचाळ उत्तर पांचाळ आणि दक्षिण पांचाळ असे 2 भाग पडतात. भागीरथी नदी जी आहे ती या पांचाळला 2 भागामध्ये विभागते. त्यामुळे याचे उत्तर आणि दक्षिण असे 2 भाग पडलेले आहेत. उत्तर प्रदेश मध्ये बरेली या जिल्ह्यामध्ये आपल्याला अहिच्छत्र ही उत्तर पांचालीची राजधानी दिसते. तर स्वामित्वासाठी कुरु आणि पांचाळ हे दोघं नेहमी एकमेकांमध्ये लढाया करत असत या भूभागासाठी. फारुखाबाद जिल्ह्यामधील काम्पिल ज्याला काम्पिल असे म्हणतात हे दक्षिण पांचालीची राजधानी होती. यानंतर मत्स्य याची राजधानी विराटनगर हे राजस्थान मधील जयपूर जिल्ह्याच्या बैराट या ठिकाणी आहे. बैराट येथे सम्राट अशोकाचे शिलालेख सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. मगधामध्ये नंतर याचं विलीनीकरण झालं होतं. मोस्टली जितके पण लहान जनपद आहेत मगध या राज्यामध्ये विलीन झालेले आहेत. शूरसेन यमुना नदीच्या काठावर मथुरा ही त्यांची राजधानी. ग्रीक इतिहासकार त्यांचा उल्लेख सूरसेनॉय आणि मथुरेचा मॅथोरा असा करतात. मौर्य साम्राज्यामध्ये नंतर याचं विलीनीकरण झालं होतं. अश्मक अस्सक आता हे जास्त महत्वाचं कारण हे आपल्या महाराष्ट्राशी संबंधित आहे. कोटली ही राजधानी होती. हे महाजनपद काही काळ काशी या महाजनपदाचे मांडलिक राज्य म्हणून असावेत असं मानलं जातं. अवंती मध्य प्रदेशातील माळवा निमाड या ठिकाणी आपल्याला अवंती पाहायला भेटते. अवंती जनपदाचे उत्तर अवंती आणि दक्षिण अवंती असे 2 भाग पडतात. उत्तर अवंतीची राजधानी उज्जैनी आणि दक्षिण अवंतीची राजधानी महिष्मती ज्याला आपण मांधात जिल्हा खांडवा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. अवंतीचा राजा
प्रद्योत हा गौतम बुद्धाचा समकालीन होता. अवंती नंतर मगध साम्राज्यामध्ये विलीन झाली. गांधार काश्मीर आणि अफगाणिस्तान भारताचा वायव्येकडील भाग. तक्षशिला ही त्याची राजधानी. हुक्कुसाती किंवा पुष्कर सारीन हा गांधाराचा राजा बिंबिसाराचा समकालीन होता. गांधार महाजनपद पर्शियन सम्राटाने जिंकून घेतला होता. या सम्राटाचं नाव होतं दारियुश पहिला. इराणमधील बेहस्तून येथील शिलालेखात इसवी सन पूर्वी 516 मध्ये गांधाराचा उल्लेख पर्शियन सम्राटाचा भाग म्हणून आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर कमोज. राजपूर राजौरी ही त्याची राजधानी. उत्तम घोडे आणि घोडेस्वार असा या कमोजची खासियत होती. सिकंदरच्या आक्रमणाचा कमोजने खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिकार केला होता. सम्राट अशोकाच्या लेखामध्ये अराज म्हणजे राजा नसलेले म्हणजे गणराज्य पद्धती असलेले असा उल्लेख आपल्याला पाहायला भेटतो. सम्राट अशोकाच्या लेखामध्ये लक्षात असू शकता कमोद बद्दल सांगण्यात आलेला आहे. महाजनपदामधील राज्य व्यवस्था. राज्य आणि साम्राज्य या संज्ञेचे यज्ञ संस्थेच्या अनुषंगाने स्पष्टीकरण शतपथ ब्राह्मण व कात्यायन श्रौतसूत्र या ग्रंथामध्ये आहे. कोणतं राज्य आणि साम्राज्य. तर राजसूय यज्ञ करणारा राज्याचा अधिपती हा राजा आणि त्याच्या अधिपत्याखालील प्रदेश हे राज्य असं म्हटलं जातं. राजसूय यज्ञ म्हणजे राज्य कुणाचं तर ज्याने राजसूय यज्ञ केलेलं आहे इतकी पूर्ण जागा ही राज्य म्हणून घोषित केली जाते. तर वाजपेयी यज्ञ केल्यानंतर साम्राज या पदाची राजाला प्राप्ती होते आणि त्याच्या अधिपत्याखाली राज्याला साम्राज्य असे म्हटले जायचे. म्हणजे साम्राज्य कुणाचं तर वाजपेयी यज्ञ ज्याने केलं त्याचं साम्राज्य. राजा हा नेहमीच साम्राज या श्रेष्ठ पदाचा अभिलाषी म्हणजे त्याला नेहमी वाटायचे की मी राजाचा सम्राट बनावा किंवा साम्राज्य बनावं. राजा हा क्षत्रिय असावा आणि ब्राह्मणाने राजपद ग्रहण करू नये असा त्या काळाचा संकेत असायचा. असा त्या काळाचा एक नियम असायचा. राजपद हे बहुधा वंश परंपरेने मिळत असत. बहुधा यासाठी की कधी कधी समित्या वगैरे होत्या ना हे पण राजा निवडायच्या. काही वेळा राजा हा लोकांनी निवडून दिलेला असायचा. राजाच्या सर्वात ज्येष्ठ पत्नीला राजमहिषी असं म्हटलं जायचं. तर सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी अश्वमेध यज्ञ करत म्हणजे एखाद्या राजाचे राज्य ऑलरेडी आहे आणि त्या राजावर त्या भूभागावरती त्या राजाला प्रशासन करायचं आहे तर तो प्रशासन करणारा मीच राजा आहे. जर कोणी चॅलेंज नाही केलं तर त्या भागावरचा सगळा व्यवहार तो राजा बघणार. एखाद्या भूभागावरचा व्यवहार निर्णय घ्यायची क्षमता ज्याच्याकडे असतं तर तो त्या जागेचा सार्वभौम असं मानलं जातं असं म्हटलं जातं. यानंतर राजाचा प्रजेवर संपूर्ण अधिकार, किती कर वसूल करायचा, भूभाग इच्छेनुसार दान करायचा अधिकार हे सगळे अधिकार राजाला होते. पण पुरोहित, सेनानी, अमात्य, ब्राह्मणी इत्यादींच्या सल्ल्याने यांनी सल्ला दिला तर राजा याची हे पॉवर्स वापरू शकत असायचा. जनांची समिती किंवा परिषद भरत समाजातील सर्वांना सहभागी होण्याचा हक्क यामध्ये असायचा. समिती आणि परिषद असायच्या. यामध्ये त्या भूभागाचे जितके बी सदस्य आहेत लोक आहेत ते ह्या समिती आणि परिषदेमध्ये भाग घ्यायचे. समिती किंवा परिषदेत सर्वसामान्य जनांनी निर्णय घेऊन राजाला सत्तेवरून दूर केल्याचे उदाहरणही आपल्याला आढळतात जसं तुम्हाला अगोदर सांगितलं. यानंतर श्रेणी व्यवस्था. श्रेणी व्यवस्था म्हणजे काय तर एक हायरार्की म्हणजे राजाच्या हाताखाली काम करणारा वजीर किंवा मग त्याचा सल्लागार, मग त्याच्या खाली सेनापतीच्या खाली सैन्य, व्यापारी किंवा व्यवहारामध्ये जो कोणी वाणिज्य अधिकारी असेल तो, कोशागार. ही जी हायरार्की आहे ही जी एकाखाली एक सिस्टीम आहे या सिस्टीमला आपण श्रेणी व्यवस्था असं म्हणतो. तर या काळामध्ये ही श्रेणी व्यवस्था डेव्हलप व्हायला सुरुवात झाली होती आणि खूप छान पद्धतीने ही डेव्हलप होत गेली होती. राज्याच्या समृद्धीसाठी शेती, पशुपालन, व्यापार आणि सुयोग्य नियोजन आणि संघटन या गोष्टींनाही महत्व होते. जनपदाच्या समृद्धीमध्ये व्यापारी व कारागिरांचा मोठा वाटा होता. ऑब्व्हियसली व्यापारी आणि कारागीर चांगलं काम करतील तर त्या राज्याचं व्यापार चांगला होईल आणि पैसा आदला, अन्न वगैरे ह्या गोष्टीचा साठवण वाढेल आणि त्यानुसार त्या राज्याची बढती होईल, ते राज्य वाढेल. व्यवसायांचे स्थाननिष्ठ संघटन, व्यावसायिक कौशल्यांचे वंश परंपरेने हस्तांतरण, अनुभवी ज्येष्ठांकडे व्यवसायाचे नेतृत्व ही श्रेणीची वैशिष्ट्य होतं. व्यवसाय कुठं होणार त्याचे एक संघटन असणार. ते संघटन फिक्स ठिकाणी बसून फिक्स लोकेशनचं काम करायचे. जे काही कौशल्य आहे व्यवसायाचं ते वंश परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला ट्रान्सफर व्हायचं आणि जे काही अनुभवी ज्येष्ठ होते ते अनुभवी ज्येष्ठ या व्यवसायाला मदत करायचे किंवा लीड करायचे. श्रेणींचे स्वतःचे नियम व त्यांची रचना बंदिस्त स्वरूपाची होती. हे जाती व्यवस्था उदय पावण्याच्या कारणांपैकी एक महत्वाचे कारण समजले जायचे. आता कसं असायचं श्रेणीची व्यवस्था जी असायची ती एक फिक्स नियमानुसार चालायची. ते नियम तोडले जायचे नाही. मग हे तोडले न जाण्याच्या नियमामध्ये जे वंश परंपराने ज्या श्रेणीचे विशेष असे पद असायचे जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर व्हायचे आणि हेच कारण असायचे की नवीन जाती व्यवस्थेला उदय भेटला किंवा नवीन जाती व्यवस्था तयार व्हायला सुरुवात झाली. वेतनावर काम करणारा बाहेरील कामगारांना कर्मकार
वेतना विना काम करणारा दास असं म्हटलं जायचं. म्हणजे समजा एखादा व्यापारी आहे, त्याचा समजा व्याप जास्त आहे आणि त्याला जर कोणतरी हाताखाली कामाला माणूस हवा असेल आणि तो त्याला त्या कामाचं वेतन देत असेल तर तो कर्मकार. आणि एखादा असा व्यक्ती तो हे काम करतोय पण त्याला तो इतर पण काम देतोय पण त्याला मोबदला काही देत नाही, तर तो त्याचा दास. कौटिल्याच्या मते श्रेणींवर राजाचे नियंत्रण असणे अत्यंत महत्वाचे आहे, कारण ते ती श्रेणी पूर्ण सिस्टीमला मॅनेज करायची, पूर्ण सिस्टीमचा गाभा धरून ठेवायची. त्यामुळे हे फार महत्वाचं होतं. मौर्य काळातील रस्ते आणि दळणवळणाच्या व्यवस्थेची विशेष काळजी घेतली जात. ही श्रेणींच्या विकासासाठी व साम्राज्याच्या विकासासाठी फार महत्वाचं असायचं. उत्पादन, आर्थिक व्यापार आणि परंपरा यांची नोंद बारकाईने व्हायची. सगळ्या गोष्टीची नोंद व्हायची, सगळं डॉक्युमेंटेशन व्हायचं. काय उत्पादन झालं, आर्थिक व्यवहार किती झाले आणि कोणत्या परंपरा म्हणजे ते सगळं नोंदणी करायची, काय रीतसर व्यवस्था आहे त्यानुसार त्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. श्रेणींना स्वतंत्र जागा, उत्पादनाचे टप्पे, उत्पादित मालाची किंमत ठरवणे नियम असत व म्हणून श्रेणींची स्वायत्ता अबाधित राहत. प्रत्येक श्रेणी एका विशेष जागेवर बसून आपलं काम करायची. त्याच्यामध्ये जे काही उत्पादन टप्पे कसे कसे असायचे, उत्पादन कसं कसं होणार याचा निर्णय ते घेत गेलती आणि उत्पादनातील मालाची किंमत काय असायची हे ते लोक ठरवायचे. त्यामुळे श्रेणींना त्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं एक स्वतंत्र होतं, ऑटोनॉमसली ते काम करायचे. आता तत्वज्ञान आणि विविध संप्रदाय. महाजनपदाच्या काळात बदलत्या राजकीय आणि आर्थिक स्थितीचे प्रतिबिंब समाजाच्या लौकिक आणि पारलौकिक धारणांच्या क्षेत्रात उमटले. म्हणजे काय, तर जसं जसा महाजनपदाचा काळ राजकीय आणि आर्थिक स्थितीमध्ये बदल होत गेला तसं तसं समाजामध्ये जे काही लोक होते त्यांच्या विचार प्रवाहामध्ये, त्यांच्या इंटेलेक्च्युअल थिंकिंगमध्ये बदल होत गेला. वैदिक परंपरावर आधारलेल्या गृहस्थ जीवन, यज्ञ संस्था व लौकिक समृद्धीचे विचार मध्यवर्ती होते. लौकिक म्हणजे देव, ईश्वर वगैरे. वैदिक काळाच्या शेवटी मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा अर्थ, मृत्यूचे रहस्य, मृत्यू नंतरचा आत्म्याचा प्रवास हे विचार प्रकर्षाने सुरू झाले. मग आता जसं जसं डेव्हलपमेंट होत गेली, विचारधारेमध्ये बदल होत गेला, तर मग अस्तित्व काय आहे, मृत्यू काय आहे, मृत्यूचे रहस्य काय आहे, मृत्यूच्या नंतरचं जीवन काय आहे, आत्मा काय आहे, ह्या गोष्टीवरती विचार होऊ लागला. किंवा या गोष्टींबद्दलची म्हणतात ना तत्वज्ञानाला धरून काही मांडणी व्हायला सुरुवात झाली. तत्वज्ञान आणि विविध संप्रदायामध्ये उपनिषदांच्या निर्मितीची सुरुवात झाली. आता उपनिषदांची निर्मिती सुरुवात म्हणलं तर ईश्वर, परमेश्वर, यज्ञ वगैरे ह्या गोष्टीच्या वर जाऊन काही विशेष गोष्टी अनुभवायला भेटू लागले, काही विशेष गोष्टींचा विचार करायला सुरुवात झाली होती आणि त्यामुळे उपनिषदांची निर्मितीची सुरुवात झाली. आत्म्याचे अस्तित्व चिरंतन असते असे तत्वज्ञान, ते आत्म्याचे अस्तित्व नाकारणे तत्वज्ञान, अशा विविध प्रणाली उदयाला आल्या. जे अनुभव सिद्ध असते तेच सत्य मानणाऱ्या व वैदिक धारणांवर आधारलेल्या समाज व्यवस्था आणि कर्मकांड यांना नाकारणारी चार्वाक किंवा लोकायत ही तात्विक प्रणाली होती. एक नवीन तात्विक प्रणाली होती, जी की जे काही आपलं अगोदरचं कर्मकांडावरच्या बेसिसवरची विचारधारा होती, जे काही रूल्स होते, परंपरा होत्या, त्या सगळ्या गोष्टींना नाकारणारी ही चार्वाकाची नवीन तात्विक किंवा तत्वज्ञानाची नवीन धारा होती. चार्वाक हे अग्रगण्य नास्तिक दर्शक असून वेद, प्रामाण्य, ईश्वर व परलोक यांचे अस्तित्व आणि त्यातून उद्भवणारे कर्मकांड यांना विरोध केला होता. आता दर्शन यामध्ये एक शब्द आलेला आहे, दर्शन, नास्तिक दर्शन. दर्शन म्हणजे काय लक्षात असू द्या, तत्वज्ञानाचं जेव्हा जेव्हा वेगवेगळे विचारधारा आपल्याला पाहायला भेटते, वेगवेगळे विचारवंतांनी त्यांची विचारधारा जेव्हा मांडली होती, त्यांनी जी विचारधारा मांडतात, त्यांनी जी गोष्ट दाखवतात किंवा दाखवायचा प्रयत्न करत असतात त्याला दर्शन असं आपण म्हणतो. ठीक आहे. यानंतर भारतीय विचारधारेतील ते एकमेव जडवादी होते. कोण? चार्वाक. त्याला आपण भौतिकवादी असे म्हणतो. इसवी सनापूर्वीचे 6वे शतक, त्या काळामध्ये हे आपल्याला पाहायला भेटतात. गृहस्थाश्रमाचा त्याग करून अंतिम सत्याचा शोध घेण्यासाठी एका स्थानावर न राहता सतत भटकंती करणे, परिव्राजक किंवा श्रमण व शिष्य संप्रदाय याची सुरुवात हे या काळाचे वैशिष्ट्य आहे. बघा, लक्षात असू द्या, अगोदर माणूस भटकंती करत होता जगण्यासाठी, स्वतःला ह्या निसर्गामध्ये जिवंत ठेवण्यासाठी, अन्नासाठी, बरोबर संघर्ष करायचा. आता एक विशिष्ट सिस्टीम मध्ये तो एक गाव वसाहत करून राहू लागला. जेव्हा तो स्थिरावला तिथून त्याची आता तत्वज्ञानाच्या पर्स्पेक्टिव्हनं त्याची एक नवीन सुरुवात झाली आणि हे आपल्याला कुठं पाहायला भेटतं? इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये जेव्हा हे बाहेर निघत असत शोध घेण्यासाठी. यामध्ये सर्वात सुरुवातीला आपल्याला वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांना आपण पाहतो. यांनी केलेला उपदेश व तत्वज्ञानात अग्रक्रमावर होते हे आपल्याला माहितीच आहे. समाजातील वर्ण आणि जातीवर आधारलेल्या समाज व्यवस्थेतील विषमतेतून बाहेर पडण्याचा मार्ग यांनी आपला सांगला होता. जैन आणि बौद्ध
या दोन दर्शनांचा अंतर्भाव नास्तिक दर्शनामध्ये केला जातो. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध या दोन्हीही वेदांचे प्रामाण्य आणि वैदिक कर्मकांड या दोन्ही गोष्टी नाकारल्या होत्या. यात आपण बघूयात जैन धर्म. वर्धमान महावीरांचे वडील सिद्धार्थ हे ज्ञातृक कुळाचे प्रमुख, आई त्रिशला देवी या लिच्छवी कुळातील होत्या. वर्धमान महावीरांचा जन्म इसवी सनाच्या पूर्वीला 599 मध्ये वैशाली नगराजवळील कुंडग्राम या ठिकाणी झाला होता. महावीरांच्या पत्नीचे नाव यशोदा होते. वयाच्या 30व्या वर्षी सत्याच्या शोधार्थ गृहस्थाश्रमाचा त्याग केला आणि वयाच्या 42व्या वर्षी त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. जैन धर्मामध्ये आपल्याला त्यांना केवली, जीन आणि महावीर अशा उपाधी पाहायला भेटतात. त्यांच्या अनुयायांना आपण जैन अशी उपाधी पाहतो. महावीरांनी अर्धमागधी या लोकभाषेमध्ये लोकांना उपदेश केले. सदाचरण आणि व्रतस्थ आयुष्याचा पुरस्कार त्यांनी केला. जैन धर्माची त्रिरत्ने, ज्याला आपण साम्यक दर्शन, साम्यक ज्ञान आणि साम्यक चारित्र्य असं म्हणतो. जैन धर्मामध्ये आपल्याला अनेकांतवाद हे वर्धमान महावीर यांच्या तत्वज्ञानाचे गाभासूत्र पाहायला भेटते. अनेकांतवादामध्ये आपल्याला सत्य हे एकांगी नसून त्याचे अनेक पैलू असतात. महावीरांनी स्वतः जैन संघाची स्थापना केली होती. जैन धर्मातील थेर भद्रभाऊ हे चंद्रगुप्त मौर्य यांच्या समकालीन होते. सम्राट चंद्रगुप्ताने जैन धर्माचा स्वीकार केला होता. जैन धर्माच्या 24व्या तीर्थकारांपैकी पार्श्वनाथ हे 23व्ये तीर्थकार होते. त्यांनी अनुयायांना अहिंसा, सत्य, अस्तेय, परिग्रह या 4 प्रतिज्ञा दिल्या व 5वी प्रतिज्ञा ब्रह्मचर्य ही महावीरांनी दिली. यांना एकत्र मिळून आपण पंचमहावर्ते असे म्हणतो. पंचमहावर्ते म्हणजे कोणते? तर अहिंसा, सत्य, अस्तेय, परिग्रह आणि ब्रह्मचर्य. बौद्ध धर्म. गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर हे समकालीन होते. बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी रुम्मीनदेई येथे इसवी सन पूर्व 563 मध्ये झाला. पित्यांचे नाव शुद्धोधन, ते शाक्य कुळातील होते, तर आईचे नाव मायादेवी, त्या कोलीय कुळातील होत्या. पत्नीचे नाव यशोधरा होते. वयाच्या 29व्या वर्षी गौतम बुद्धांनी सत्याचा शोधार्थ ग्रहत्याग केला. ग्रहत्याग बौद्ध परंपरेत महाभिनिश्चक्रमण असं म्हटलं जातं. निरंजन, लीलाजन नदीच्या काठावर गया येथे एका पिंपळाच्या वृक्षाखाली ध्यानास्थ अवस्थेमध्ये त्यांना वयाच्या 35व्या वर्षी ज्ञानप्राप्ती झाली. बुद्धांना तथागत, बुद्ध, शाक्यमुनी अशा नावाने ओळखलं जातं. खरं तर त्यांचं नाव सिद्धार्थ गौतम होतं. सारनाथ येथील ईशीपट्टण येथे मृगवडांमध्ये पहिला उपदेश त्यांनी केला. त्या उपदेशाला आपण धम्मचक्र वर्तन असे म्हणतो. पाली या लोकभाषेमध्ये त्यांनी लोकांना उपदेश दिले. दुःख उत्पन्न का होते आणि दुःख उत्पन्नच होऊ न देण्याचा उपाय काय हे त्यांनी सांगितले. बौद्ध धर्मामध्ये आपण 4 आर्य सत्य पाहतो. यामध्ये जगात सर्वत्र दुःख आहे, दुःखाचे मूळ तृष्णा आहे, तृष्णेवर विजय मिळवला की दुःख निरोध होतो. अष्टांगिक मार्ग हा दुःख निरोधाचा मार्ग आहे असं त्यांचं म्हणणं. तर मग अष्टांग मार्ग काय आहे? तर अष्टांग मार्गामध्ये साम्यक दृष्टी, निसर्ग नियमांविरुद्ध काही घडत नाही हे स्वीकारणे, साम्यक संकल्प, योग्य निर्धार करणे, साम्यक वाचा म्हणजे योग्य बोलणे आणि साम्यक कर्मांत म्हणजे योग्य वर्तणूक करणे. यानंतर साम्यक आजीव म्हणजे योग्य मार्गाने उपजीविका करणे, साम्यक व्यायाम म्हणजे अयोग्य गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळणे, साम्यक स्मृती म्हणजे चित्ताची अखंड सावधानता आणि त्या योगे योग्य गोष्टींची स्मृती, साम्यक समाधी सुख दुःखाच्या पलीकडील अवस्थेमध्ये चित्त स्थिरावणे, सुख दुःखामध्ये अडकायचं नाही. यानंतर अष्टांगिक मार्गालाच मध्यम प्रतिपद असे म्हणतात. गौतम बुद्धांनी भिक्खूंचा संघ प्रस्थापित केला व त्रिशरण म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाणे असे त्यांनी सांगितले. तुम्ही ऐकलं असेल, बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी आणि संघम शरणम गच्छामी. तर मी बुद्धाच्या शरण जातो, मी धम्माच्या शरण जातो, मी संघाच्या शरण जातो असं त्रिशरण त्यांनी सांगितलं. जैन सिद्धांत, बुद्ध सिद्धांत आपण का बघितला तर हा जो काळ होता हा महाजनपदांचा, स्थिर गाव वसाहत, मोठी शहरे, मोठं नागरीकरण झाल्याच्या नंतर माणसांच्या विचारधारेमध्ये जो परिणाम झाला, माणूस जो वेगळ्या पद्धतीने स्वतःला पाहू लागला, माणसाची थॉट करण्याची, विचार करण्याची पद्धत जी बदलली ती आपल्याला इथं पाहायला भेटली. जो माणूस अस्मक काळामध्ये स्वतःच्या उपजीविकेसाठी प्राणी मारून भटकंती करून जगत होता, नंतर तो स्थिरावल्याच्या नंतर तो एक गाव, कुटुंब, वसाहत करून राहू लागला. गाव, कुटुंब, वसाहत करून त्याला स्वतःचं नियोजन आणि प्रशासन करायची इच्छा झाली. नियोजन प्रशासन करून तो फार मोठ्या प्रमाणामध्ये एक नागरीकरण करून राहू लागला आणि नंतर त्याचा प्रवास हा तत्वज्ञानाची जी थॉट प्रोसेस आहे ती नवीन तत्वज्ञान थॉट प्रोसेस त्याची सुरुवात झाली. तत्वज्ञानाकडे त्याचं वळण सुरू झालं व तो त्याच्या ट्रॅडिशनल किंवा कल्चरल जो काही त्याचं सांस्कृतिक गोष्टी होत्या, देव मानणं न मानणं किंवा आत्मा काय असतो, इतकं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं.
हा ट्रान्सफॉर्मेशन पासून इथून आता मध्य किंवा याच्या नंतरचा काळ जो होता हळूहळू आता आपण मध्य इतिहासाकडे जातो. तर कशी विचारधारा बदलली, कशी विचार करायची पद्धत बदलली हे आपल्याला समजतं. ठीक आहे. तर मला वाटते आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. समोर आता वेगवेगळे घराणे चालू होणार आहेत. कारण हा जो पार्ट होता, या पार्टमध्ये आपल्याला या सर्व जनपदांचा जर आपण शेवट बघितला तर एक मोठ्या प्रमाणात एक मोठं राज्य उदयाला आलं, मोठं जनपद उदयाला आलं आणि ते होतं मगध. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रवास आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. व्हिडिओ पाहत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.